नमस्कार मित्रांनो, मी आहे रोहन पवार. तुम्ही बघत आहात फोन रडार मराठी. आज आम्ही जिओनी मॅरेथॉन M3 फोनचं अनबॉक्सिंग आणि हँड्स ऑन करणार आहोत. या फोनची विशेष गोष्ट ही आहे की या फोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी आहे. आतापर्यंत कोणत्याही फोनमध्ये एवढी मोठी बॅटरी देण्यात आलेली नाही आहे. मॅरेथॉन M2 जो की या फोनचा पहिले लॉन्च झाला त्यामध्ये 4200 mAh एवढी बॅटरी होती. हा फोन नॉर्मल युसेजवर बिना चार्जिंगच्या 2 दिवस आरामशीर चालतो. हा रिटेल युनिट आहे. फोनसोबत तुम्हाला 365 दिवसाची वॉरंटी भेटेल. या फोनची किंमत आहे 13,999. चला आपण आता फोनचे स्पेसिफिकेशन्स बघूया. फोनमध्ये 8 मेगापिक्सल रियर कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल फ्रंट फेसिंग कॅमेरा आहे. हा फोन क्वाड कोर 1.3 GHz स्नॅपड्रॅगन प्रोसेसरवर चालतो. 5 इंचचा HD डिस्प्ले आहे. या फोनला 5 इंचचा डिस्प्ले आहे. चला आता आपण अनबॉक्सिंग करूया. हा स्मार्टफोन आहे. तुम्ही पाहू शकता की फोनच्या चौघेही साईडला मेटल बँड आहे जो की फोनला प्रीमियम लुक देतो. फोनच्या समोरच्या भागात 2 मेगापिक्सल कॅमेरा, इयरपीस, सेन्सर्स आणि नॅव्हिगेशन बटन आहे. फोनच्या खालच्या भागात मायक्रो USB पोर्ट आणि माईक आहे. फोनच्या उजव्या भागात आहे ऑन ऑफ स्विच आणि व्हॉल्यूम रोकर्स. फोनच्या वरच्या भागात 3.5 mm हेडफोन जॅक आहे. डाव्या बाजूला काही बटन्स नाही आहेत. फोनच्या मागच्या भागात आहे 8 मेगापिक्सल कॅमेरा, LED फ्लॅश, सेकंडरी मायक्रोफोन, स्पीकर ग्रिल आणि जिओनीची ब्रँडिंग. फोनसोबत तुम्हाला भेटेल केसिंग, स्क्रीन गार्ड, सर्व्हिस सेंटर लिस्ट बुकलेट, युजर गाईड, जिओनी वॉरंटी कार्ड, मायक्रो USB केबल, हेडफोन्स आणि ट्रॅव्हल अडॅप्टर. फोनच्या उजव्या साईडला एक स्लॉट देण्यात आलेला आहे ज्याच्याने तुम्ही बॅक कव्हर काढू शकता. ही 5000 mAh ची बॅटरी आहे. हे मायक्रो सिम कार्ड साठीचे स्लॉट्स आहेत आणि मायक्रो SD कार्ड साठीचा स्लॉट आहे. चला आता आपण फोन ऑन करूया. ही वेलकम स्क्रीन आहे. मराठी, हिंदी, तेलुगू आणि असे बरेच भाषेचे ऑप्शन देण्यात आलेले आहे. ही होम स्क्रीन आहे. हा अमिगो UI आहे. सेटिंग्समध्ये जाऊया. चला आता आपण सेटिंग्समध्ये जाऊया. हा फोन Android 4.4.2 KitKatवर चालतो. या फोनमध्ये 8 GB इंटरनल मेमरी आहे ज्याच्यातील तुम्हाला जवळपास 5 GB स्पेस फ्री भेटेल. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अजून व्हिडिओज बघण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही तुमचे सजेशन्स खाली कमेंट सेक्शनमध्ये देऊ शकता. धन्यवाद.